आपल्या राजाभाऊ देशमुख जे जिल्हा जालना जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्यावर केंद्रबिंदू करून जी आपण भोकरदनची निवडणूक या ठिकाणी लढतोय त्या निवडणुकीला आपण ज्यांच्यासाठी सामोरं जातोय ज्यांच्या खऱ्या अर्थाने नेतृत्वाने त्यांच्या पदस्पर्शाने ही भोकरदन नगरी पावन झाली त्या आबासाहेबाला मी प्रथम अभिवादन करतो आणि आज त्यांच्या घरातली एक प्रतिनिधी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून प्रियंकाताई प्रतीक देशमुख या आपल्या समोर मत मागण्यासाठी नव्हे फक्त जिंकण्यासाठी नव्हे तर म्हणले या घरातली सून म्हणून मला या नगर परिषदेमध्ये आपली सेवा करण्याची संधी आपण मला द्याल यासाठी मी आपल्या समोर उभी आहे। आत्ताच त्यांनी भाषण केलं। राजाभाऊ तुमची खरं कमालच आहे, पहिल्यांदा तुम्ही नगराध्यक्ष झाले, नंतर वहिनीला केलं आणि आता वहिनी बघा माझी झाल्यावर त्यांनी उन्हात तुम्हाला बसवलं। कमीत कमी वहिनीची सोय तर सावलीत लावायची राजाभाऊ। पण एक डोक्यात ठेवा, ही परिवर्तनाची नांदी आमच्या घरातली एक सासूबाई सुनबाईला पुढे करून आपल्या जनतेमध्ये भिरभिर पायाला भिंगरी लावत फिरते। मला खरं तर त्या वहिनीला धन्यवाद दिले पाहिजे। सकाळी 7 पासून ही जोडी बाहेर आहे। मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा पाहिलं आमच्या घरचे उशिरा यायचे पण या वहिनी सकाळी 7 वाजता तयार व्हायचे। म्हणजे या परिवाराने या भोकरदन नगरीला खऱ्या अर्थाने वाहून घेतलेलं आहे। या प्रचार सभेला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्रजी राम, दुसरे सरचिटणीस कल्याणजी दळे, आमचे सहकारी आणि आपल्या प्रदेशचे सरचिटणीस रविदादा काळे, या भोकरदन विधानसभेचे ते प्रभारी आहे आणि मगाशी ज्यांचा उल्लेख केला जे जालन्याचे मसीहा ज्याला मी म्हणेल, काही लोक म्हणतील मसीहा क्या बात है, तर त्यांनी जालन्यामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी चंग बांधलाय ते रशीद पैलवान। हर्षवर्धन दादा रशीद पैलवान भाषण लय थोडं करतात पण राशन लय वाटतात। लोक एकदम फिदा असतात त्यांच्या, म्हणून अशा प्रत्येकाला सोबत घेऊन आमचे सुरेश गवळी काय, त्याचबरोबर राहुल देशमुख आहे युवक काँग्रेसचे, बदर शाहू साहेब आहे, राहुलभाई परसुवाले, खूप नेते मंडळी या मुद्दाम या ठिकाणी उपस्थित आहे। मी सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळीमध्ये ग्रामीणचे तालुका अध्यक्ष त्र्यंबकाप्पा पाबळे, शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब, व्यासपीठावरील आमचे हे राहिले विजूभाऊ, गजानन महाराजांचा सुद्धा आशीर्वाद आता भोकरदनकरांना मिळाला। मुद्दाम विजूभाऊ आपण इथे आलात, आपले स्वागत आहे। राजाभाऊ मला एक गोष्ट या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगितली पाहिजे, माफ करा हर्षवर्धन दादा, ती अशी की पहिल्यांदा ती गोष्ट मी क्लिअर केली पाहिजे। लोकसभेची निवडणूक झाली, आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळेजण महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढलो आणि ती निवडणूक लढताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आपण एकत्र लढलो। हे राजा सिद्दीकीबाई जरा आवाज, एकत्र लढलो आम्ही। नंतर लोकसभेच्या नंतर विधानसभा आली, ती निवडणूक आपण त्यांच्या सोबत एकत्र लढलो, परंतु नगर परिषद झाली, माफ करा जी लोकसभा झाली, विधानसभा झाली,
आणि जेव्हा जी नगर परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे त्या नगर परिषदेमध्ये ती काँग्रेसच्या वाट्याला सोडावी अशी विनंती माझे सहकारी मित्र सन्माननीय चंद्रकांत अण्णा दानवे यांना विनंती केली. त्यांनी सांगितलं नाही, सध्या वातावरण खूप खराब आहे. माझे काही मुस्लिम बांधव म्हणतात आपल्याला काँग्रेसला जागा द्यायची नाही. ते तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा, बाकी कोण काय म्हणतं त्याच्यापेक्षा तुम्ही काय म्हणता. ते म्हणले नाही, ही जागा काही सोडता येणार नाही. राजा भाऊला विचारलं, राजा भाऊ आता कॉल तुम्हाला घ्यायचा, आम्ही तुमच्या सोबत आहे. काँग्रेस पक्ष म्हणून तुम्हाला निर्णय करायचा असेल, आपल्याला सोबळा लढायचा, आपण सोबळा लढू. त्यांना सोबळा लढायचं असेल तर आपल्याला सोबळा लढलं पाहिजे. परंतु राजा भाऊने सांगितलं नाही, परत एकदा आमदार साहेबाला तुम्ही बोला. असं दोनदा बोललो, तिसऱ्यांदा बोललो आणि विनंती केली की आपण आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करा, तुम्ही असं काही गडबड करू नका. ते म्हणले नाही, लोक ऐकायला तयार नाही. माझ्या लक्षात आलं, बदले बदले से हो जनाब, क्या बात हो गई. बदले बदले से हो जनाब, क्या बात हो गई. शिकायत हमसे है या और किसी से मुलाकात हो गई.